अमरावती विधान परिषद निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी महत्त्वाची राजकीय घडामोड घडली आहे। काँग्रेसचे नगरसेवक तथा बंडखोर अपक्ष उमेदवार प्रशांत महल्ले यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत अधिकृत उमेदवार हर्षजित देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला आहे। प्रशांत महल्ले यांनी सांगितले की त्यांनी सुरुवातीला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार रिंगणात असल्याने आणि पक्षनिष्ठा महत्त्वाची मानत त्यांनी स्वेच्छेने माघार घेण्याचा निर्णय घेतला। मी काँग्रेस पक्षाचा नगरसेवक असून पक्ष माझ्यासाठी महत्त्वाचा आहे, त्यामुळे पक्षासोबत राहणे आवश्यक असल्याची भूमिका मी घेतली असे त्यांनी स्पष्ट केले। तसेच काँग्रेसचे अधिकृत उमेदवार हर्षजित देशमुख यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे असल्याचे महल्ले यांनी सांगितले। पूर्ण अमरावती जिल्हा काँग्रेससोबत आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। दरम्यान महल्ले यांच्या माघारीमुळे काँग्रेसची ताकद वाढल्याचे मानले जात असून निवडणुकीत पक्षाला याचा फायदा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे। अमरावती विधान परिषदेसाठी मी जो फॉर्म भरला होता, माझा अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला होता, तो मी आज माझ्या स्वेच्छेने स्वतः मागे घेत आहे। कारण की काँग्रेस पक्षाचा उमेदवार सध्या रिंगणात असल्यामुळे मला तसंही मग अपक्ष असल्यामुळे मी आता नगरसेवक असल्यामुळे काँग्रेसचा, त्यामुळे मी स्वतः इच्छेने हा फॉर्म मी स्वतः मागे घेत आहे। भाऊ, आपण नगरसेवक काँग्रेसचे असताना आणि काँग्रेसची विधान परिषदची उमेदवार ठेवली असताना फॉर्म भरलाय आणि आता मागे घेत आहे, कारण काहीच कारण नाही, इच्छा होती भरून टाकला, काही नाही। पण नंतर ज्यावेळेस पक्ष आपला महत्त्वाचा आहे, माझ्यासाठी काँग्रेस पक्ष महत्त्वाचा आहे, काँग्रेस पक्षाचा उमेदवार उभा असल्यामुळे मला काही विशेष नाही। आता उमेदवार देशमुख यांच्या पाठीशी आपण आहात? बिलकुल आहे, देशमुख आहे, देशमुख साहेबांच्या पाठीचे आम्ही आहोत, त्याचमुळे मी मागे घेऊन आलो। पूर्ण अमरावती जिल्हा सोबत आहे, विशेष नाही, आम्ही सोबत आहे, पक्षासोबत आहे आणि आमची वोटिंग पूर्ण आहे। पक्षश्रेष्ठीचा आदेश आला म्हणून आपण माघार घेतली नाही, असं काही नाही, असं काहीच नाही। पक्षाच्या नेत्याची चर्चा केली आहे आणि सर्वच आधी माझंच मत, कारण मी काँग्रेसचे असल्यामुळे मला असं वाटते की मी काँग्रेससोबत राहिले पाहिजे आणि पक्षासोबत राहिले पाहिजे, आणि मी स्वतः नगरसेवक काँग्रेस पक्षाचा आहे मी, त्यामुळे काही विशेष नाही त्याच्यामध्ये।